त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेशजी निकम बुवा या शक्तितुऱ्यामध्ये ज्यांचं मोठं आहे नाव, बरोबर ना? मोठं आहे बुवांचं नाव. हा बुवा, तुम्हालाही शायरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे त्यांचे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम साहेब यांनाही शायरी मानाचा मुद्रा करतो. आणि फादर्स डे आहे, बरोबर ना? हे रसिका राजा माझे गुरुवर्य दत्ताजी कराटे यावर्षी देवाच्या घरी गेलेले आहेत. तुम्हालाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो, कारण आदरांजली वाहणार नाही, कारण तुमच्या रूपानं ते या ठिकाणी अजरामर आहेत, बरोबर ना? या ठिकाणी तुम्हालाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आणि जीवन हे माय मला त्याची कदर. आणि तुमच्यामुळे जर रसिका झाले माझे माय बाप अमर, तुमच्यामुळे जर झाले माझे माय बाप अमर, अशी तुझी किमया गातो हे रसिक राजा आज या. कलेचा मी दास आस जीवाला लागली, या कलेचा मी दास आस जीवाला लागली. स्तवन गातो बापाच ही कला लावली. बरोबर आहे ना? माझ्या बापाने ही मला कला दिलेली आहे, कारण माझ्याकडे माझा बाप आहे मिरवायला, बरोबर ना? हा हुआ मिरवणार. लक्षात सुद्धा कार्यक्रमाकडे. स्तवन गातो बापाच ही कला लावली. जीवा लागली, कलेचा मी आस दास जीवा लागली. स्तवन गातो बापाच ही कला लावली, स्तवन गातो बापाच ही कला लावली. स्तवन गातो बापाच ही कला लावली, स्तवन गातो बापाच ही कला लावली.
हव्यात जन्मदाता बाप झेलतो हव्यात उभा पाठीशी राहतो बाप असा बाप पिढी जात परंपरा मी डोळा पाहिली पिढी जात परंपरा डोळा पाहिली गुरु माझ्या बापान कला दाविली सवन गातो बापाच ही कला दाविली सवन गातो बापाच कला दाविली सवन गातो बापाच ही कला दाविली कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडताना कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडताना मुलं होती मोठी अन बाप होता तान्हा कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडताना कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडताना मुलं होती मोठी अन बाप होता तान्हा बाप आज कौतुकाची गाथरणा गायली आज कौतुकाची गाथरणी गायली स्तवन गातो बापाच ही कला दाविली 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 कलेचा मी दास आस जीवा लागली कलेचा मी दास आस जीवा लागली कलेचा मी दास आस जीवा लागली स्तवन गातो बापाच ही कला दाविली स्तवन गातो बापाच ही कला दाविली स्तवन गातो बापाच गणपती गजानन महाराज गावदेवी माते सागे वाले गोविंद ठाकूर दत्ताजी गराटे सुभाष शिवराम अखंड हरदाश्वरी विजय श्री साई सदानाथ मंडळाचा त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे सदेश म्युझिकल ग्रुप मुंबई शाहीर तेजल पवार मॅडमचं नाव घ्यायचं राहून गेलेलं आहे यांच्याकडून सुमधुर आवाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आपण सुद्धा शाहिरी मानाचा मंत्र करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात करतो या ठिकाणी कोकण कलामंच मुंबई या कलामंचाचे निर्माते आमचे गुरु समान असलेले वडील समान असलेले दिनेश कुलकर्णी साहेब तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक संदीप सावंत आणि गीतकार शाहीर गोपालजी करंडे तसेच युवा शाहीर ओंकार पड्याळ यांच्याकडून खास सुशांत कराटे बुवांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे आमचा
खास चाहता आहे गणराज काजरेकर याचा चिरंजीव योगीराज गणराज काजरेकर गाव पाली काजरेकर वडापावचे मालक आणि न्यू काजरेकर एजन्सीचे मालक यांच्याकडून 151 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. बघा गाण्याला सुरुवात करतो आहे. या कलेमध्ये कलाकाराची जी व्यथा आहे कारण गणपती यायला अजून खूप दिवस आहेत बरोबर ना. आगमन गण या ठिकाणी आज गाणार नाही त्या ठिकाणी कलाकाराची व्यथा आपल्या समोर मांडणार आहे. बघा लक्ष असू द्या. या ठिकाणी बुवा तुमच्या गाण्याची काय कटिंग घेत नाही कारण दुसऱ्या बारीला वेळ भेटला पाहिजे बरोबर ना. तुमची आणि माझी झोंब एकदा तरी होणार कोकणात बरोबर ना. कोण तरी माझी झोंबी होणार बुवा. तुम्हाला झगडा काय असतो तेव्हा दाखवतो. हा कटिंग बिटिंग सगळं तिकडं या ठिकाणी बुवांची आणि माझी पहिली जोड आहे बुवा. लक्ष असू द्या. चरणाची धूळ माझा लावता कपाळी तुमच्या चरणाची धूळ माझा लावता कपाळी उनी मन काही गायनात राही आजची ही कला तुमच्या पाया शिवाही आणि आतुरता फक्त मला आणि माझ्या हृदयाला फक्त रसिका तुमची बघा या ठिकाणी गण गातो आहे. मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर वर गेल्यावर बरोबर आहे. मला सांगणारे लंबोदर कारण आपण काय सप्तसुरांचा वाचन आहे बरोबर ना. येतं तेवढं म्हणतो पुढे होतं. चला बघा. मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको. दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको. मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर मला सांगणारे लंबोदर पिंड घडला कसा शाहीर दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको. दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको. दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको. दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा अंत आता पाहू नको. पांडुनी काळ जाकडी खेळ रंगानी देवा तू नाचला रंगानी देवा तू नाचला रंगानी देवा तू नाचला. आदि मायान शिवतत्वाचा खेळ रूपी हा वाद मांडला खेळ रूपी हा वाद मांडला खेळ रूपी हा वाद मांडला. दाखला पुराणी देतो गणराय दाखला पुराणी देतो गणराय अंत आता पाहू नको. दुःख त्याला दाऊ नको गणराय अंत आता पाहू नको. दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा
वाडवडिलांनी जपली कला घुंगुरू संगती हे छन छन घुंगुरू संगती हे छन छन घुंगुरू संगती हे छन छन घरघरी हा साथ देतो कलाकाराला घरघरी हा साथ देतो कलाकाराला अंत आता पाहू नको दुःख त्याला जाऊ नको कलाकाराला अंत आता पाहू नको या ठिकाणी गण आणि स्तवन झालेला आहे ना. आता बुवा रंगत तुम्ही भरू आम्ही भरू तशी आहे, बरोबर ना. लोकांनी काय घ्यायचं लोकांना काय द्यायचंय आपल्यावरती आहे. बघा गवळणीला सुरुवात करतो. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. स्वप्नील घाडवे गाव निवसर माझ्या शेजारच्या गावचा आहे. सखलवाडी सुशांत दादा सुमधुर आवाजासाठी आणि कैलासवासी दत्ता मामांना शाहिरी मानाचा मुद्रा त्या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे माझा कॉलेजचा मित्र आहे अवधूत दादा नागले 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझा ज्वेलेक्स हा संपूर्ण परिवार आलेला आहे. त्यांच्याकडून या ठिकाणी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे 22 जून शनिवार साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आमचे मित्र राजाची निकमबुवा आणि संदीप भोईरकर ज्ञानदीप भोईरकर साहेब एक सुंदर अशी जोड या ठिकाणी आहे. विशेष सूचना आजची तिकीट जपून ठेवा आणि त्या दिवशी त्या तिकीट दाखवून 50 रुपयाचा डिस्काउंट मिळवा अशी सुभाष बांबरकर आणि रवींद्र मटकर साहेब यांची विनंती आहे. सुभाष बांबरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि रवींद्र मटकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघा मी कलाकार म्हणून या गाण्यावरती घडतो आहे, बरोबर ना. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी गवळणीला सुरुवात करतो आहे. बुवानी गवळण गायलेली आहे. सुंदर अशी चाल, बुवांचा सुंदर आवाज, बरोबर ना. तुझे ना देखू तो मुझे काय म्हणाला मीरा सुनाण्याची भुलली तुझ्या गुणाला. पहिलं गुण बघत नाहीस कुठं अजून. तुझ्या वाचन करमेना हे सांगू कुणाला. तू येऊन सांग आज या जगाला प्रीत आपुली सांग या जगा. बरोबर आहे ना. बुवांची गवळण आहे ना. बुवा मला म्हणायचं सावळा, बुवा सावळा नाही काळा डांबर आहे. हा काय म्हणायचं ते म्हणा, मला काय फरक नाही पडत. कारण या ठिकाणी भरघोस पारितोषिक आलेला आहे. बुवा मला वाटतं हा जो रसिका मायबाप आलेला आहे तो खास राजेश निकमबुवा सुशांत गराडेंची कशी उडवतात ती बघायला आलेला आहे, बरोबर ना. त्या ठिकाणी स्वप्नील माझा मित्र स्वप्नील केदार जेव्हा भावाचा मित्र आहे बुवा यांच्याकडून 501 रुपये. त्याचप्रमाणे आमचे भाऊजी उमेशजी चितप यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि आता संपूर्ण ज्वेलेक्स परिवार यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. इथं आवाज होऊन जाऊ दे. हा बरोबर तर आवाज. तुमची माझी पहिली जोड आहे. बक्षीस सांगण्यात थोडा वेळ जातोय. आयोजक थोडं 5 मिनिटांचं जास्त द्या. बघा बुवानी गवळण गायलेली आहे. त्याचप्रमाणे महेश घाग 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माझा मित्र आहे महेश घाग. तुम्हाला शायरी मानाचा मुद्रा मीरा सुनाण्याची. त्या ठिकाणी जयेश आणि ओंकार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
त्यांची फरमाईश आहे, सांगणार ते सांगता बावरली नक्कीच घेणार. फक्त गवळण होऊन जाऊ दे. मी राधा सुनानयाची बोलली मी तुझ्या गुणाला. वा, तुमच्याकडे दौलत आहे बरोबर ना? दौलतची निकम साहेब आहे, तुमच्याकडे शास्त्राची दौलत आहे. आज तुम्ही या रणांगणामध्ये कमी पडलेले आहेत बुवा. कारण कुंजवनामध्ये माझा जो श्रीकृष्ण आहे, म्हणजे मी श्रीकृष्ण आहे. या कुंजवनामध्ये जेव्हा रासक्रीडा केल्या बुवा, तेव्हा ही जी अनयाची राधा आहे, अनया म्हणजे कोण? हा, माझी माया यशोदा, तिचा भाऊ अनया, बरोबर ना? व शास्त्र वाचून बघा. कारण यशोदेचा भाव अनया आणि त्याची बायको ही सुद्धा राधा होती बुवा. आणि मामी बरोबर कारण कधी रासक्रीडा खेळलेला नाही, आहे की नाही? राधा असून गवळ्याची म्हणू शकत होता बुवा. या ठिकाणी दौलत बुवा तुमच्या लेखणीवरती काय बोलत नाही, कारण माझी तेवढी अवकाश नाही, मला माहिती आहे माझी लायकी नाही तेवढी बुवा. पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगायला पाहिजेत, म्हणून या ठिकाणी बुवा म्हणालेले आहेत. काही दिवसाची इच्छा आहे. हा बुवा, कारण सुराला सूर भिडणं हे माझं आद्य कर्तव्य, बरोबर ना? पोचलोय तिथपर्यंत मला वाटतं. या ठिकाणी तुमचा आवाज चांगला आहे, मी अजूनही मान्य करतो बुवा. तुमची दौलतच आहे. पण या ठिकाणी खूप दिवसाची इच्छा म्हणून काय दुसऱ्या बरी सालपाडा काढशील तर मी काय ऐकणार नाही, बरोबर ना? हा, या ठिकाणी मुंबईच्या रंगमंचावरती बुवा म्हणालेले आहे, मानाचा गणपती. हा, दाखवतो बुवा तुम्हाला, सगळं दाखवणार. या ठिकाणी शाकाहारी संडे म्हणे. हा, बाळाला अंडे खाऊ नका म्हणजे झाले. हा, बरोबर आहे ना? आता कुठेतरी भेटशील बाहेरच्या कोपऱ्यावर. हा, या ठिकाणी बुवा बोलता तसं वागून दाखवा, नंतर बोला. त्या ठिकाणी बुवांची उडवतो म्हणे. हा, तू काय माझी उडवणार? बघा, त्या ठिकाणी गवळणीची कटिंग नाही देत बुवा, कारण तुमची गवळण या ठिकाणी मला रुचलेली नाही, पचलेली नाही. पण गवळणीला माझ्या सुरुवात करतो हे लक्ष असू द्या. हे गवळ्याच्या पोरी डाग मला लावून प्रेम राधा कृष्णाच हे भडकले नाही जमणार तुला तर असं नजर रोखून पाहू नको आणि तू दाखवून माझी त्या रसिकांना तुझ्या प्रेमात पाडू नको. कारण खरं प्रेम केलं राधे तुझ्यावर, नाव कोरलं ग तुझं काळजा. तुझ्यासाठी आलो मी आज या दादरच्या रणावर, तुझ्यासाठी आलो मी आज या दादरच्या रणावर. पण कसा भरोसा ठेवू हे राधाबाई आज तुझ्या मनावर. म्हणून जिंदगी से जीत लेने हम. बघा हे राधिके काना त्याग नाही गुन्हा. व म्हणाले सांगा राहणार, बरोबर ना? पण ज्या श्रीकृष्णाला महाभारत घडवलं त्याचा त्याग तुला काय माहिती आहे? हे राधिके काना त्याग नाही गुन्हा करला, कसं विसरू मी तुला गंध प्रीतीच्या तुला, विरह प्रेमाचा गहिवरला. हे राधिके काना त्याग नाही गुन्हा करला.
नाही कुणा कळला हे राधीच्या कानाचा राग नाही कुणा कळला हे राधीच्या कानाचा राग नाही कुणा कळला हे राधीच्या कानाचा राग नाही कुणा कळला माझी धारा तू माझ्या मनाचा ठाव माझ्या मनाचा ठाव तू माझ्या मनाचा ठाव तू वेणी माझी प्रीत राजे अंतरीचा भाव अंतरीचा भाव अंतरीचा भाव तुझा रंग जीवनातला अंतरंग रंगातला तुझा रंग जीवनातला अंतरंग रंगातला श्रीरंग कृष्ण तुझा सावळा हे राधिके कान्हा त्याग नाही कुणा कळला हे राधिके कान्हा त्याग नाही कुणा कळला कसा विसरू मी तुला कसा प्रीतीचा तुला कसा विसरू मी तुला कसा प्रीतीचा माझा कंगला नाही कुणा कळला राधिके कानाचा त्याग नाही कुणा कळला या ठिकाणी त्रिशा गोरख लिंगायत त्यांचे ढोलकीपटू गोरख लिंगायत यांच्या पत्नी आहे त्यांच्याकडून गुरुवर्य दत्ताची गरड यांसाठी खास 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि स्तवनगण गवळण झालेलं आहे बरोबर ना हा आणि शक्तितुराच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी बुवानी मला विषय दिलेला आहे बुवा सगळ्यांना माहिती आहे बुवांचा विषय वेगळं सांगायची गरज नाही ना त्या ठिकाणी बघा तरी पण सांगतो कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय त्या ठिकाणी बुवांचा खूप वर्ष म्हणजे बुवांना झाली 8 वर्ष हा बरोबर ना म्हणजे मला वाटतं 7-8 वर्ष विषय चालतोय बुवांचा खूप तुरेवाल्यांवरती म्हणतात दिलेला आहे विषय बुवा तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे त्या ठिकाणी तुमचा विषय माझ्यासाठी नवीन आहे त्यामुळे तुमच्या विषयाकडे काही जात नाही पण बुवा खूप काही बोलून गेलेले आहे बुवा तुम्हाला आदर सन्मान देतो या ठिकाणी कारण तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे बुवानी पहिली बारी शांततेत केलेली आहे बरोबर ना बघताय कोणाच्या खाली किती अंधार आहे तो जरा चाचापणी करताय हा बुवा तुम्ही कुर्ल्या राहा कारण चंडीचा मासा आम्ही घरात नाही दिले याला म्हणजे कोकणचा शक्ती तुरा आता होलटवी सोलटवी हे काय दामा उडवा कधी बरोबर ना हा हैदर तुम्हाला जोताला म्हणून बांधीन ना असा हा या ठिकाणी बघा विषयाचं पद देतो आहे बुवांना वाघाची शिकार लांडग्याला कधी करता येईल का कोकिळेचा स्वर कधी वेडक काढतील का या घोड्याची सर या खेसराला येईल का अरे किती उड्या मारल्यास राजेश बुवा तरी या कराटे बुवाची सर तुला येईल का केला सवाल खरा त्या ठिकाणी बुवा आता प्रश्न सांगतो तुम्हाला पण आधी प्रश्नाचं पद ऐकून घ्या काय म्हणतो आहे केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका तुमच्या मनाला आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा आधी गुरुचं धरा पाय हा बरोबर ना आधी गुरुचं पाय धरा कारण या ठिकाणी तुम्ही शास्त्रामध्ये बुवा गवळणी तर तुमचं काम संपलेलं आहे बुवा या ठिकाणी माझा विषय सर्व रसिकांसाठी सांगतो श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली बुवा प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी
प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचं उद्दिष्ट काय होते बुवा. या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर आल्यास बुवा नक्की पटवून घेणार. कारण प्रश्नकर्ते आहेत कैलासवासी माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे आणि बुवा असं म्हणजे बुवा गेलं वर आणि आता उत्तर बोलायला मागणार. बुवा सगळं आहे माझ्याकडे. कारण वयाच्या 3ऱ्या वर्षापासून शक्ती तुला नाही बुवा, जास्त फेमस नाही का, कारण मी गाणी मी काय रेकॉर्ड करत राहत नाही, बरोबर ना. फक्त लाईव्ह शक्ती तुला करतो बुवा. या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे जर आपलं उत्तर आलं तर नक्कीच पटवून घेऊ. तुमच्या विषयाला या ठिकाणी काहीच तोड देत नाही. या ठिकाणी तुमचं उत्तर बुवा नाही माझ्याकडे. जेव्हा तुमची आणि माझी झोपी अजून एकदा होईल, झोपी होत राहतील बरोबर ना, तेव्हा तुमचं उत्तर नक्कीच देणार. म्हणून केला सवाल खरा जसं कोहिनूर हिरा आज या सभारणा खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका हो रणाला. आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा आणि येऊन सांगा या जनाला. काय आधी गुरुचे चरण धरा बुवा, नंतर ग्रंथाची पानं मागे पुढे करा, बरोबर ना. नंतर येऊन सभाला जनाला आपण सांगायचं आहे. म्हणून केला सवाल खरा कोहिनूर हिरा आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन फुलना पाडू नका हो मनाला. आधी गुरुचे धरा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला. कोहिनूर हिरा आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन फुल पाडू नका हो मनाला. आधी गुरु करा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला. आधी गुरु करा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला. एक फरमाईश आलेली आहे, छोटंसं गीत आपल्यासाठी सादर करतो. बघा माझ्या गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये एक आपलाच असा गाजलेला गण आहे, पद आहे बुवा. बघा बाजीनं केलं जीवाच राम तानाची न कापली उदय भानाची स्वराज्यासाठी केले अर्पण प्राण आणि देऊन गेले या मराठी मातेला अन्यायीचा. या ठिकाणी साईकृपा हाच मंडळ सांगतो गुरुवर्य दत्ताजी गराटे यांच्या स्मरणार्थ शाहीर संदेश गोताळ सुनील गोताळ कडून 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री नारायण गोताळ 200, तसेच एसके ग्रुप आणि मस्ती कुणाल गोताळ ऋषा गोताळ यांच्याकडून, तसेच समीर गोताळ माझा हा सगळा परिवार आहे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. म्हणून काय म्हणतोय, रिक्षाने बसली टॅक्सीने बसली काय म्हणतोय, अभिमानानं फुगला रेडा त्याला का कुणाची जिनाच गड त्या उदय भानाचं पांड्या. बरोबर ना, विषय साधा सोपा आहे. तुम्हाला काय बोलत नाही या ठिकाणी. त्या उदय भानाचं पांड्या मड राजेश जीवावर एक चढ. वा तेव्हा यशवंती घोटपाळ त्या कोंढाणा किल्ल्याच्या गडावरती जाऊन चिपकलेली आहे बुवा. आणि तो सगळ्यांना विषय माहिती आहे तानाजी मालुसरेंचा, बरोबर ना. तो विषय गातोय राजेश बुवा माझा मावळा एक वर चढ, तुमच्यावर चढ नाही बुवा. कारण बुवा म्हणून केलेलं आहे बारी शाकाहारी करायचे, बरोबर ना. बघा
अभिमानानं फुगला रेडा त्याला कापून जिंकीन आज गड उदय भानाचं पांड्या मड राजेश बुवावर एक चढ उदय भानाचं पांड्या मड या राजेश बुवावर एक चढ राजेश बुवावर एक चढ उदय भानाचं पांड्या मड राजेश बुवावर एक चढ उदय भानाचं पांड्या मड राजेश बुवावर एक चढ उदय भानाचं पांड्या मड राजेश बुवावर एक वा पाणी तुम्हाला दाखवून दिलेली आहे बरोबर ना हा गार करू नका हा आणि जास्त माझी साला काढण्याचा प्रयत्न करू नका कारण त्या ठिकाणी माझ्या गुरुची देण आहे आणि दुसरी बारी माझी पण आहे बुवा त्या ठिकाणी फक्त जाता जाता एवढंच सांगतो ही माझी कोकणची लोककला या वर्षभरामध्ये कुठेतरी स्थिर स्थावर होत चाललेली आहे म्हणून साधू संतांचे वाङ्मय जास्त का आणि त्या पहिल्या बारीत जाता जाता एकच सांगेन माऊली की आई वडिलांची सेवा करा त्यासारखं दुसरं दैवत या कोणी जगात नाही म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या पहिल्या बारीचा त्या ठिकाणी रजा देतो बुवा आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र